Hello students, today we are going to start your next chapter, chapter number 11, ratio proportion, म्हणजे गुणोत्तर प्रमाण, 6th standard maths. So we are going to solve your practice set 28. practice set 28 जो दिलेला आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. So write the instruction first. What is given over here? Question 1. In each example below, find the ratio of the first number to the second. आपल्याला काय करायचं आहे? We have to find out the ratio. म्हणजे त्यांचं गुणोत्तर शोधून काढायचं आहे. पण कोणाचं? ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड, म्हणजे पहिली दिलेली जी संख्या आहे, दिस फर्स्ट नंबर टू दिस सेकंड नंबर. ओके, सो हियर राईट डाऊन the ratio of first number काय आहे इथे 24. so here write down the ratio of 24 to 56. म्हणजे आधी आपल्याला असं लिहून घ्यायचं आहे, मग आपल्याला हे या फॉर्ममध्ये लिहायचं आहे 24/56. लक्षात आलं? या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू फाइंड आउट देअर फॅक्टर्स. और अशी संख्या शोधायची की त्या संख्येच्या टेबलमध्ये हे दोघंही नंबर असले पाहिजे. मग असा कुठला टेबल आहे की किंवा अशी कुठली संख्या आहे की त्या संख्येने ह्या दोघांनाही भाग जातो. सो 8 3 जा 24 and 8 7 जा 56. म्हणजे 8च्या टेबलमध्ये बघा हे दोघंही नंबर आहेत. सो हिअर राईट डाऊन 8 3 जा 24 अँड 56 कधी येतात 8च्या टेबलमध्ये? 8 7 जा 56. ओके, मीन्स व्हॉट इज युअर आन्सर? हिअर 8 and 8 गेट कॅन्सल हिअर. हे दोघं कॅन्सल होतील. काय शिल्लक राहील? ओनली 3/7. सो व्हॉट इज युअर आन्सर? इक्वल टू 3:7. हे या रूपात लिहायचं, 2 डॉट देऊन. लक्षात आलं? द रेशो इक्वल टू 3:7. देन नेक्स्ट एक्झाम्पल सेम. We have to find out the ratio of first number to the second. So here write down the ratio of 52 to 65. So here write down 52 at numerator and the 65 at denominator. Okay, now in which टेबल बोथ दीज नंबर इन्क्लूड. कुठला असा टेबल आहे की त्या टेबलमध्ये हे दोघंही नंबर येतात? सो 13. 13च्या टेबलमध्ये 52 येतात का? येतात. कधी येतात बरं? 13 4 जा 52. सो 4 जा 13 4 जा अँड 13 5 जा 65. सो 13 5 जा. हिअर दिस 13 अँड 13 गेट कॅन्सल. हे कॅन्सल झाल्यावर काय शिल्लक राहील? ओनली 4/5 इज रिमेन ओवर हिअर. सो हिअर राईट डाऊन आन्सर इक्वल टू 4:5. काय रीड करणार तुम्ही त्याला? 4:5. देन सी सेम इन बोथ दीज एक्झाम्पल्स. द रेशो ऑफ 84, which is first number, so 84, so write down 84. The ratio of 84 to what is the second number? 60. That's why write down 60 over here. So equal to 84/60. so कशाने भाग जाईल बरं? 84 आणि 16ला हे दोघंही नंबर कोणाच्या टेबलमध्ये आहेत? साधारणपणे बघा बरं, 12च्या. ओके, म्हणजेच 12 7 जा 84 अँड 12 5 जा 60. याच्यासाठी आता तुमचे टेबलसुद्धा पाठ पाहिजेत. लक्षात आलं? सो 1 to 30 पर्यंतचे टेबल बाय हार्ट करून टाकायचे तुम्ही.
Now see, here this 12 and 12 get cancelled. What is remain? 7 upon 5. So here write down answer equal to 7 as to 5. So write down 7 as to 5. Then here again same, the ratio of 121 to 99. So here write down 121 at numerator and 99 at denominator. मग आता मला सांगा बरं, हे दोघंही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात किंवा कुठल्या नंबरने डिव्हिजिबल आहेत? सो 11 इंटू 11 121, बरोबर ना? देन 11 इंटू 9 99. So this 11 and 11 get cancelled. So what is the remaining here? 11 upon 9. So answer equal to 11 as to 9, and make a box over here to your final answer. Do you understood up to this? Okay. So make more practice of these examples. Then next question is asked here. Find the ratio of the first quantity to the second. परत पुन्हाच या वरील एक्झाम्पल्स प्रमाणेच आपल्याला यांचा काय करायचा आहे? रेशो फाइंड करायचा आहे. कोणाचा? ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड, म्हणजे पहिली जी क्वांटिटी दिलेली आहे तिचा सेकंड क्वांटिटी बरोबर रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन ओवर हियर 25 beads and 40 beads. So first here write down the ratio of 25 beads to 40 beads. Okay. Then in next step, this 25 at the top or at the numerator and 40 below. आता मला सांगा, हे दोघंही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात? तर 5च्या टेबलमध्ये येतात ना, इन द टेबल ऑफ 5. सो 5 5 25 अँड 40 कधी येतात 5च्या टेबलमध्ये? 5 8 40. बघा इथे 5 and 5 गेट कॅन्सल. सो व्हॉट इज युअर आन्सर? 5 upon 8, and here answer equal to 5 as to 8. Okay. Then in the next example, 15 minutes and what is another 1 hour. Now be careful. जेव्हा अशा टाईपचे एक्झाम्पल्स दिलेले असतात ते वेळेला त्या क्वांटिटी नीट बघायचे. आता इथे बघा, हे 15 मिनिट्समध्ये दिलेले आहेत आणि इथे हा 1 आवरमध्ये दिलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला त्यांचं कन्व्हर्ट करावं लागेल. आपण हे जे अवर आहेत त्याचं रूपांतर आपण कशामध्ये करूया? मिनिटां. हे मिनिटमध्ये दिलं आहे ना, म्हणून आपण मिनिटांमध्ये करूया. So here first write down 1 hour equal to how many minutes? 60 minutes. Okay. हे आपण आधी लिहून घेतलं. सो हिअर राईट डाऊन आपल्याला आता रेशो फाइंड आउट करायचं आहे. सो दी रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी कुठली आहे? 15 मिनिट्स. सो राईट डाऊन 15 मिनिट्स टू ही जी सेकंड क्वांटिटी आहे तिचं आपण काय लिहिलेलं आहे कन्व्हर्जन? जी 60 मिनिट्स ते लिहून टाकायचं. ओके. सो इन द नेक्स्ट स्टेप दिस 15 upon 60. ओके. आता हे दोघं नंबर कुठल्या टेबलमध्ये येत आहेत? तर 15च्याच टेबलमध्ये येत आहेत. सो 15 इंटू 1, 15 1 15, आणि 15च्या टेबलमध्ये 60 कधी येतात? सो 15 4 60. Okay, this 15 and 15 get cancel over here. 1 upon 4. So answer equal to 1 as to 4. कळलंय तुम्हाला? एक्झाम्पल्स ही खूप सोपी आहेत, पण तुम्ही त्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे. नाउ सी थर्ड मोर एक्झाम्पल. वी आर गोइंग टू टेक 99 kg and 44,000 grams. Okay.
आता बघा हे किलोग्रॅममध्ये आहेत, 99 किलोग्रॅम, अँड दिस अनदर क्वांटिटी दिस इज गिवन इन ग्रॅम्स. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, आता ही जी मोठी क्वांटिटी आहे ना 44,000 ग्रॅम्स, तिचं आपण किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करू. सो 1 किलोग्रॅम इक्वल टू हाऊ मच ग्रॅम, 1000 ग्रॅम. सो 44,000 grams equal to 44,000 divided by how much, 1000 ग्रॅम. हां, म्हणजे बघा हे 30 कॅन्सल होतील, फक्त किती येतील, 44 kg येईल. लक्षात आलं. नाव फाइंड आउट द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी काय आहे आपली, 99 kg. 99 kg टू सेकंड क्वांटिटी ही आहे, पण तिचं आपण कन्व्हर्जन काय केलेलं आहे, 44 kg. सो राईट डाऊन 44 kg. सो हियर 99/44. हां, मग आता बघा बरं, हे दोघं नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात, तर 11च्या. मीन्स 11 into 9 and here 11 into 4. This 11 and 11 get cancelled. What is remaining over here, 9/4. So here write down answer equal to 9/4 and make a box over here. Okay. Now in next example, here 1 liter is given and here 250 ml is given over here. Sorry, 1 liter. Where is that? 1 minute. Okay, this 1 liter is given over here and 250 ml is given over here. So first we convert this 1 liter into milliliter. So here write down 1 liter equal to 1000 milliliter. Okay, so the ratio of, and now instead of this 1 liter we write this 1000 ml to 250 ml. So here write down again 1000 upon 250. So equal to, now this 0 and 0 get cancel over here. Means your figure becomes 100/25. Means simple figure we are done here. Now see both these numbers include in the table of 25. 25 4s are 100 and 25 1s are 25. So 25 and 25 get cancelled, only 4/1. So your answer is answer equal to 4/1. Okay. So these examples are very simple. Now see, next statement sum is given over here. Rima has 24 notebooks and 18 books. Find the ratio of notebooks to books. म्हणजे अशाच टाईपचे एक्झाम्पल आहे. द एक्झाम्पल इज ॲज अबाव सेम. ओनली इट इज गिवन इन ए स्टेटमेंट. रीमा हॅज 24 नोटबुक्स. रीमाजवळ काय आहेत, 24 नोटबुक्स आहेत आणि बुक्स आहेत. बुक्स किती आहेत, 18 बुक्स आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला फाइंड द रेशो, आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. कोणाचं, ऑफ नोटबुक्स टू बुक्स. म्हणजे नोटबुक्सचं बुक्सची असलेलं जे गुणोत्तर आहे ते शोधायचं आहे. सो फर्स्ट हिअर राईट डाऊन नंबर ऑफ नोटबुक्स. किती दिलेले आहेत नंबर ऑफ नोटबुक्स, 24. नंबर ऑफ बुक्स, नंबर ऑफ बुक्स किती दिलेले आहेत, 18. सो राईट डाऊन 18. सो हिअर राईट डाऊन द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स इक्वल टू, मी इथे खाली लिहिते इक्वल टू 24/18.
18. हां, मग आता मला सांगा 24/18. आता हे दोघंही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहेत बरं? 6च्या. 6 4 जा 24 अँड 6 3 जा 18. मग इथे 6 आणि 6 कॅन्सल झाले. व्हॉट इज रिमेनिंग ओव्हर हिअर? 4/3. सो आन्सर सॉरी स्टेटमेंट सम आहे म्हणून आपण स्टेटमेंटमध्ये आन्सर लिहिणार. काय विचारलं आहे फायनली? फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स. सो हिअर राईट डाऊन. सो दी रिक्वायर्ड रेशो इज 4:3. हे तुमचं फायनल आन्सर झालं. कळलं तुम्हाला? ओके. नाउ सी द नेक्स्ट स्टेटमेंट सम. 30 cricketers and 20 खो-खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन ए फील्ड. हां, एका शेतामध्ये 30 क्रिकेटर्स आहेत आणि 20 खो खोचे प्लेयर आहेत. ते काय करतायत? ट्रेनिंग घेत आहेत. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स? ओके, आपल्याला कशाचा रेशो काढायचा आहे? क्रिकेटर्सचा. कोणाबरोबर? टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. आता टोटल नंबर ऑफ प्लेयर्स म्हणजे तिथे 2 प्रकारचे प्लेयर आहेत. क्रिकेटर पण आहेत आणि खो खो टीम पण आहे. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला त्यांची आधी ॲडिशन करावी लागेल. सो हिअर राईट डाऊन फर्स्ट नंबर ऑफ क्रिकेटर्स. किती दिलेले आहेत? नंबर ऑफ क्रिकेटर्स इक्वल टू 30. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? व्हॉट इज नेक्स्ट? नंबर ऑफ खो खो प्लेयर्स. नंबर ऑफ खो खो प्लेयर्स हाऊ मच? 20. ओके. नंतर आपल्याला काय काढायचं आहे? टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इक्वल टू म्हणजे क्रिकेटर्स आणि खो खो प्लेयर्स मीन्स 30 प्लस 20. हाऊ मच? 50 प्लेयर्स आर देअर. हां, त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द रेशो ऑफ? सो राईट डाऊन रेशो ऑफ द नंबर ऑफ क्रिकेटर्स to the total number of players equal to. हां, आता बघा नंबर ऑफ क्रिकेटर्स किती दिलेले आहेत आपल्याला? 30. सो राईट डाऊन 30 टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स आपण किती फाइंड आउट केलेले आहेत? 50. सो बघा बरं हे दोघं नंबर कुठल्या टेबल्समध्ये आहेत? both these numbers comes in the table of 10. So 10 3 जा 30 and 10 5 जा 50. So this 10 and 10 get cancelled. Your answer is 3/5. So the required ratio is write down in full. So the required ratio is 3:5. This is your final answer. So simple example na. So be careful and do more practice. Now see your practice set 29. Now see what is first statement sum given over here. If 20 meters of cloth cost rupees 3,600, find the cost of 60 meter of cloth. हे अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुमचे झालेले आहेत आधीच्या इयत्तांमध्ये. तर बघा, इफ 20 मीटर्स ऑफ क्लोथ, 20 मीटरच्या कपड्याची किंमत किती दिलेली आहे? रुपीज 3,600. सो फाइंड द कॉस्ट ऑफ 60 मीटर ऑफ क्लोथ. म्हणून आपल्याला किती मीटर क्लोथची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे? 60 मीटर क्लोथची. लक्षात आलं? मग त्यासाठी आधी आपल्याला 1 मीटर क्लोथसाठी काय कॉस्ट आहे ते फाइंड आउट करावं लागेल. मग ते आपण कसं फाइंड आउट करणार? तर त्यासाठी आधी लिहून जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. दी कॉस्ट ऑफ आपल्याला 20 मीटर क्लॉथची दिली आहे ना कॉस्ट. सो दी कॉस्ट ऑफ 20 मीटर्स ऑफ क्लॉथ
इक्वल टू ₹3600. ही 20 मीटरची दिलेली आहे. मग यावरून आपल्याला 1 मीटरची काढावी लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, ही जी कॉस्ट आहे ते डिवायडेड बाय हे 20 मीटर करावे लागतील. सो हिअर राईट डाऊन दी कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ इक्वल टू दिस 3600 डिवायडेड बाय 20. ओके. मग बघा बरं, यात हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. हां, मग जेव्हा 360ला आपण 2ने डिवाइड करू तर आन्सर किती येणार, 180. मीन्स ₹180 ही तुमची कॉस्ट येणार. सो आता ही कशाची कॉस्ट झाली, कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ. मग आपल्याला किती मीटरची काढायची आहे, 16. सो हिअर राईट डाऊन, सो दी कॉस्ट ऑफ 16 meter of cloth equal to this 180 multiplied by 16. ओके. म्हणजे जेव्हा आपण गुणाकार करू, गुणाकार केल्यावर आन्सर काय येईल, 2880. दिस इज रुपीज. सो फायनली यू राईट डाऊन, सो दी कॉस्ट ऑफ 16 meter of cloth equal to ₹2880. This is your final answer. Do you understood up to this? Okay. Now see the next example. Find the cost of 8 kg of rice if the cost of 10 kg of rice is ₹325. बघा आपल्याला काय विचारलं आहे, फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस. आपल्याला कशाची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे, 8 kg राईसची, 8 किलो तांदूळाची. इफ द कॉस्ट ऑफ 10 kg ऑफ राईस इज 325, म्हणजे 10 किलो तांदूळाची किंमत किती दिलेली आहे, 325. तर त्यावरून आपल्याला 8 kg राईसची व्हॅल्यू काढायची आहे. ओके. सो फर्स्ट राईट डाऊन दी कॉस्ट ऑफ 10 kg ऑफ राईस इक्वल टू हाऊ मच, ₹325. हां, ही 10 किलोची आहे. मग आपल्याला 1 kg साठी काढायची आहे ना. सो मग काय करावं लागेल, सो हिअर राईट डाऊन, सो दी कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ राईस इक्वल टू 325 डिवायडेड बाय हे 10. लक्षात आलं. मग ह्याला भाग दिल्यानंतर आफ्टर डिव्हिजन द आन्सर्स कम 32.50 रुपीज. दिस इज रुपीज. हां, म्हणजे ही किंमत कशाची आली, 1 kg साठी. सो आपल्याला किती kgची काढायची, 8 kgची. सो हिअर राईट डाऊन दी कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इक्वल टू 32.50 मल्टिप्लाइड बाय 8. ओके. त्यांचा गुणाकार केल्यानंतर आन्सर येईल ₹260. सो फायनली राईट डाऊन दी कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इक्वल टू ₹260. This is your final answer. You understood up to this? Okay. Now see, one more example is there. In an orchard, there are 128 mango trees in 8 rows. हां, एका बागेमध्ये म्हणावं आपण किंवा शेतामध्ये काय दिलेलं आहे, देर आर 128 मँगो ट्रीज इन 8 रोज. हां, म्हणजे 8 रोजमध्ये किती मँगो ट्रीज दिलेले आहेत, 128 मँगो ट्री लावलेले आहेत. इफ ऑल द रोज हॅव ॲन इक्वल नंबर ऑफ ट्रीज. हां, म्हणजे सगळ्या रोमध्ये जर इक्वल सारख्याच प्रमाणामध्ये
जर ट्रीज लावलेल्या असतील तर हाऊ मेनी ट्रीज वुल देअर बी इन 13 रोज. तर 13 रोजमध्ये किती ट्रीज लावलेल्या आहेत. लक्षात आलं. सो फर्स्ट राईट डाऊन 8 रोज. इन 8 रोजमध्ये किती मँगो ट्री आहेत. 128 ना. सो हिअर राईट डाऊन इन 8 रोज the number of mango trees equal to 128. So in one row, मग 1 row मध्ये आपल्याला काढायचं आहे 128 डिवायडेड बाय 8. जर आपण डिवाइड केलं तर आन्सर आपलं येईल 16 मँगो ट्री. ओके. आणि म्हणून आपल्याला काय हे आता हे 1 रोसाठी आलं. आपल्याला किती रोमध्ये विचारलं. वी हॅव टू फाइंड आउट फॉर 13 रोज. सो इन 13 रोज this 16 multiplied by 13 means 208 mango trees. So here what is asked finally, how many trees would there be in 13 rows. So write in full sentence, there would be 208 mango trees in 13 rows. Like that. This is your final answer. Okay. So today we have finished this chapter. Now 2 to 3 more statements some are given over here. अजून दिलेले आहेत 2-3 स्टेटमेंट्स आहेत पण त्यांची प्रॅक्टिस तुम्ही आता करायची आहे. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. आज आपण इथे थांबूया आणि आपलं जे नेक्स्ट चॅप्टर आहे वी विल सी इन आवर नेक्स्ट लेक्चर. टिल देन गुड बाय.